जिल्हा परिषद शाळा सातगाव तांडा शालेय परसबाग या उपक्रमांतर्गत आम्ही शाळेमध्ये नामदेव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली परसबागेची निर्मिती केली। त्या परसबागेमध्ये निर्मिती करत असताना सर्वप्रथम पाईपलाईन टाकून ठिबक सिंचनची सोय करण्यात आली। शाळेला जे कंपाऊंडर दिलं ते तारेचं आहे। तसंच या परसबागेमध्ये तुम्ही पाहू शकता आम्ही वेगवेगळ्या फळभाज्यांची फुलभाज्यांची लागवड या परसबागेमध्ये केलेली आहे। हा जो दिसतोय ते आळूचे पान आहेत, चवळीच्या रांगा 2, भेंडीच्या 2 रांगा, तसेच टोमॅटोच्या 2 रांगा, आणखीन अद्रकच्या 2 रांगा, हळदीची 1 रांग, पालकाची 1 रांग, ऊस 1 रांग, मिरची 4 रांगा आणि वांगे हे सुद्धा आम्ही 4 रांगामध्ये लावलेले आहेत। तसेच या तारेच्या कंपाऊंड भोवती म्हणजे शाळेच्या कंपाऊंड भोवती 13 ते 14 झाडं चिकूचे लावण्यात आले, चिंचेचे लावण्यात आले 13-14 झाडं आणि या कंपाऊंडला एक नैसर्गिक संरक्षक म्हणून वाल याची लागवड केलेली आहे विद्यार्थ्यांच्या मदतीने। ही लागवड करत असताना आम्हा शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून हे सर्व आम्ही साकार केलं। तसेच हे साकार करत असताना आम्हाला शालेय व्यवस्थापन समितीचा तसेच गावातील नागरिकांचा, गावातील महिला मंडळाचा ही परसबाग सुधारण्यामध्ये खूप मोलाचा सहभाग झाला। त्यांच्यामुळं आम्ही ही परसबाग साकार करू शकलो। तसेच मुलांच्या मेहनतीने आम्ही ही परसबाग साकार केली। तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर आलेला आहे ऊस याच्यामध्ये। ही अद्रकीच्या 4 लाईन आम्ही लावल्या, पालक तसेच या मिरच्या, काही मिरच्या पावसामुळं थोड्या हे झाल्या पण ठीक आहे, आमची परसबाग एकदम मस्त आहे। हे वांगेसुद्धा खूप मस्त आहे, वांग्यालासुद्धा हळूहळू वांगे आले आणि याचा उद्देश असा होता की येणाऱ्या उत्पादनाचा उपयोग शालेय पोषण आहारामध्ये मध्यान्ह भोजनामध्ये करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना सकस आणि सुग्रास आहार मिळेल। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं काय होईल, पोषण होईल। तसेच आम्ही शाळेच्या कंपाऊंडला सुशोभीकरणासाठी हे कर्दळीचे तसेच झेनियाचे फुलं अशी वेगवेगळ्या फुलांची रोपं लावली। पेरूसुद्धा आम्ही शाळेच्या परसबागेमध्ये 30 पेरूचे झाडं आणून लावलेले आहेत। पिंक तैवान या जातीचा पेरू यामध्ये लावण्यात आला आहे। तसेच झेंडूच्या रांगा, जेणेकरून शाळा सुंदर दिसावी या उद्देशाने झेंडूचीसुद्धा लागवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे। तुम्ही पाहू शकता हे झेंडू अत्यंत फुललेले आहेत, एकदम नयनरम्य असं दृश्य आमच्या परसबागेमध्ये दिसतं। पपईचीसुद्धा आम्ही लागवड या ठिकाणी केलेली आहे। अशा प्रकारे जांभळी अशी वेगवेगळी झाडं आम्ही शाळेच्या परसबागेमध्ये शाळेच्या भोवताली लावलेली आहेत। अशा प्रकारे आमचा हा छोटासा प्रयत्न शाळा सुशोभित करण्यासाठी केलेला आहे।